तर कॉन्फिडन्स खूप खालती गेला होता. परंतु आपण बोलतात ना पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप, तर खरंच मानाचा वर्ल्ड कप आहे. कारण की पहिल्या मॅचमध्ये आम्ही जेव्हा मैदानात होतो तेव्हा जोश अलगच आला आणि त्यानंतर आम्ही कमबॅक केला की 2 राऊंड जिंकलो आणि कॉन्फिडन्स होता सगळ्या प्लेअरमध्ये 10-11 प्लेअरमध्ये की आपण ही मॅच जिंकूच. त्यामुळे कॉन्फिडन्सवर सगळा गेम होता, चांगला गेलेला. स्वप्नील पाटील 3 विकेट काढले. पाहू शकत त्याला एक्स्ट्रा धावा आल्या होत्या, परंतु मोठं मुख्य मुख्य विकेट त्यांनी काढले. तुझी गोलंदाजी चांगली राहिली, रोहनची गोलंदाजी चांगली राहिली. टीमवर्क खूप चांगला पाहायला भेटला. आज गावकर सुद्धा आहेत आणि चांगला बॅटर सुद्धा पाहायला भेटला. आज किती आनंदित पूर्ण गावकरी असणार, गावकऱ्यांचा सपोर्ट किती असतो जेव्हा तुम्ही बाहेर निघतात खेळण्यासाठी. ॲक्च्युली मॅन ऑफ द मॅच ही एका प्लेअरची असते, परंतु त्यामध्ये 9-10 प्लेअरचा मेहनत असते. कारण की ते जर चांगले नाही खेळले तर एकटा किती पण चांगला खेळला तरी त्याला मॅन ऑफ द मॅच नाही भेटू शकत. तर सगळ्यांनीच चांगली बॉलिंग केली, निकूनने चांगली बॅटिंग केली, त्यामुळे जिंकलो. तर ही सगळ्यांचा श्रेय आहे. एक शेवटचा प्रश्न आहे सार्थक. इम्पॅक्ट प्लेअर हा रूल जेव्हा लगावला गेला अंडरआर्म क्रिकेटमध्ये, तुम्ही एखादा गोलंदाज यूज करता नंतर बॅटरला यूज करू शकता. तो बेनिफिट तुमच्या संघाला झाला का? साकेरने सांगितला आम्हाला बेनिफिट झालाय, तुम्हाला तो बेनिफिट वाटतोय होणारच? मला तर वाटते असोसिएशनला एक विनंती आहे की सर्व टुर्नामेंटमध्ये हा रूल काढा. कारण की आमच्यामध्ये थोडा फील्डिंग कमी आहे, तर आम्हाला खूप त्याचा फायदा होतो की तो चांगली गोलंदाजी टाकतो, नंतर बाहेर जातो, तर आम्हाला बरं वाटते. म्हणजे त्याला बाहेर घ्यायचं इंडायरेक्टली. ओके सार्थक, खूप चांगला प्रत्युत्तर तुम्ही दिला. हे होते सार्थक करत मला मॅच. नक्कीच आपण बोलूया पुढील सामन्याकडे. एका बाजूला ST साकीर तारापूर 11 संघ, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर दीपक 11. एका बाजूला साकीर मुल्ला आणि मागील जर आपण या काळामध्ये मनीष सर जर पाहिलं ना तर अभिषेक पटेल टेनी जास्तीत जास्त फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आपण पाहणार आहोत. अभिषेक पटेल वर्सेस साकीर मुल्ला हा बॅटल थोड्या क्षणामध्ये आपण येऊया. इंट्रोडक्शन आजच्या रजनीमधला तिसरा उपांत्य फेरीचा सामना घेऊन पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप ऐकत राहा, पाहत राहा विश नेटवर्क युट्यूब वाहिनीवर. जोडले मनीष पाटील सर, धन्यवाद. धन्यवाद युसुफ सय्यद सर. प्रेक्षक मोठ्या संख्येनं जमतायत आणि प्रेक्षकांना अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पसंत आहे त्याची जाणीव होऊ लागलेली आहे. खरं तर हे महत्त्वाचं आहे. फक्त ओव्हरआर्म क्रिकेट आपण पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात पाहतो, पण अंडरआर्म क्रिकेटचं सुद्धा एक विश्व मुंबईमध्ये आहे, पालघर जिल्ह्यामध्ये आहे. आणि या पालघर बोईसर परिसरामध्ये तब्बल 30 स्पर्धा अंडरआर्म बॉक्स टाईपच्या होतात. तर हे सुद्धा एक वेगळंच विश्व आहे ज्या ठिकाणी खेळाडूंना पसंती मिळते, खेळाडूंना लोकप्रियता मिळते, खेळाडूंना पैसे मिळते. त्याचमुळे आणखीन जास्त काय पाहिजे कुठल्या खेळाडूला. नक्कीच पाहू शकाल अप्पा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रोव्हायडर ऑनर दीपकजी पानसरे सर यांचं आगमन झालंय. मनीष सर तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धा बसवतो तेव्हा रबर बॉल म्हणजे विंड बॉल अंडरआर्म, तेव्हा तेव्हा दीपक पानसरे सरांच्या माध्यमातून स्वर्गीय अप्पा पानसरे यांच्या नावाने प्रत्येक वर्षी आम्हाला ट्रॉफीज त्यांच्यामध्ये दिल्या जातात आणि टी शर्ट्स. आमच्या संघाला त्यांचा टी शर्ट्स आम्ही परिधान करण्याचा आम्हाला मान आहे. मला असं वाटतं आणि दीपक सर आपला स्वागत असेल. आपण एक सन्मान करून घेऊया लगेच. विनंती करेल रिफा IT स्टेशनची प्रोव्हायडर ऑनर मुफीजी गवंडी सरांचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी मानसिक ठाकूर यांची शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आइए मानसिक भाई. मुफीत गवंडी सर आइए. प्रेमाची शॉल आपण परिधान करणार आहोत. नंतर जर पाहिलं गेलं तर पुष्पगुच्छ आपण देणार आहोत मुफीजी गवंडी साहेबांना. आपण पाहतो आमच्या स्क्रीनवर दर्शवलं जात आहे. इस वक्त ये सम्मान किया जा रहा है मुफीजी गवंडी सर का. ये सर्वधर्म समभाव ये हमारा पैराडाइज ग्रुप रहा है और एक टीम के लिए टी शर्ट्स इनके माध्यम से दिए गए और वो टी शर्ट्स आप देख सकते हैं इस वक्त तारापुर टीम ने ही पहना. हालांकि तारापुर से मुफीद भाई आप आते हैं, आपकी टीम ने वो टी शर्ट्स पहने हैं. हालांकि मैं बोलना चाहूँगा मलिक गवंडी इनके बंधु हैं. अगर बात की जाए मुझू गवंडी जो बेहतरीन ऑलराउंड क्रिकेटर उन्होंने खेला है. मुफीद भाई आपका बहुत बहुत शुक्रिया करेंगे हम. आप बैठे मैच का आनंद लीजिए. देखिए इसके बाद एक और सम्मान रहेगा, मगर 3 ओवर के बाद सम्मान किया जाएगा. फिलहाल हम चलेंगे ऑन गोइंग मैच की तरफ जहाँ पर जुड़े रहेंगे मेरा बंदर के एक बेहतरीन आवाज मैं कहूँगा वॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर मनीष पाटिल वेलकम बॉक्स. धन्यवाद युसुफ सय्यद सर. आणि आता सुरुवात होते या महत्त्वपूर्ण लढतीची, म्हणजेच उपांत्य फेरीतली ही तिसरी लढत खेळवली जाणार आहे. दीपक 11 वर्सेस ST शाकीर 11. नाणेफेक जिंकून ST शाकीर 11 संघाने क्षेत्ररक्षण. ST शाकीर 11 तारापूर संघाकडून क्षेत्ररक्षण निवडले गेलेलं आहे. अभिषेक आणि आकाश जे दीपक 11 संघाकडून सुरुवात देताना पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळण्याचं स्वतः शाकीर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या उजवीकडून शाकीर स्टार्ट घेतील. राऊंड विकेट स्ट्रायकर्सला फलंदाज आहेत अभिषेक. टर्न चांगला आहे शाकीरकडे, पण त्या टर्नवर कंट्रोल पाहिजे जे नव्हतं आणि पहिल्याच बॉलवर काहीच एफर्ट न लावता धाव मिळालेली आहे.
ऑन साईडला ताकदीनं खेळायचा प्रयत्न बॅटला केलं होतं स्वाईप स्क्वेअर लेगच्या दिशेनं, पण इन्व्हॉल्वमेंट बॅट आणि बॉलचं झालं नाहीये. व्हाईट बॉल नंतर येतोय हा डॉट बॉल. सुरुवात झालेली आहे या षटकाची. फुल लेन बॉल बॅटच्या आउटसाइड एज. बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये, मिळेल ती एकच धाव डिक्लेरेशनची. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 2. पहिले 2 सामने खूप चांगले राहिले, प्रेक्षकांना समाधान देऊन गेले, पण यानंतर आणखी 5 सामने आपण पाहणार आहोत. या पॅराडाईज मानाच्या वर्ल्ड कपचे एंड फेज आहे, नॉकआउट फेज आहे. जिंकून तुम्हाला पुढे जायचंय, तो प्रवास सुरू ठेवायचा आहे. शाकीर हलक्या बॉलला प्लेस केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक दुरून बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याचा मौका फलंदाजांना मिळालेला आहे. एक धाव वाढून धावसंख्या पोहोचते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. 3 रन्स आफ्टर 3 डिलिव्हरीज ऑफ फर्स्ट ओव्हर. यावेळेस धावा आणखीन जास्त बनवायचा उद्देश फलंदाजाचा होता, पण स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण मलिक गवंडी यांच्या वतीने पाहायला मिळालं. येतोय हा डॉट बॉल, या षटकातला दुसरा आलाय. चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत शाकीरची पाहायला मिळाले आणि फलंदाज करेल परतीचा प्रवास, कारण गोलंदाज शाकीर आहे खास पहिला फलंदाज. अभिषेक करून आणि शाकीर मुल्ला यांनी त्या चुकीचा फायदा उचलला. स्टंप टू स्टंप अटॅक केला. त्यांच्या टर्नवर त्यांना कंट्रोल होता. पहिला बॉल जरी या षटकाचा वाईट बॉल राहिला, पण त्यानंतर पूर्णपणे नियंत्रण गोलंदाजी करताना शाकीर मुल्ला यांचं पाहायला मिळालंय. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर दीपक 11 संघाची धावसंख्या झाले फक्त 3 धावा. 1 फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्ट्रायकर सेंडला पोहोचेल. हलीम येत आहेत स्ट्रायकर सेंडला आणि हलीमने त्यांचं खातं खोललंय. शेवटच्या बॉलवर पहिलं यशस्वी षटक शाकीर मुल्ला यांचं संपलेलं आहे. धावसंख्या दीपक 11 ची 4 धावा. 1 फलंदाज बाद. 4 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आपण आता सर एक मिनिट सर, आपण एक टी शर्ट्स देतो आपण पॅराडाईज संघाला. जे टी शर्ट्स दिले जातील दीपकजी पानसरे सरांच्या शुभेच्छा पण देणार आहोत. मनीष आमच्या मुख्य व्यासपीठावर घ्या. दीपक सर या. आणि दीपक बाळू पानसरे दरवर्षी मी सांगितलं सर, यांचं नाव पॅराडाईज संघाच्या पाठीवर असतं आणि आमचे पाठीराखे आहेत. मी सांगितलं जेव्हा जेव्हा पॅराडाईज संघाला घरी तेव्हा तेव्हा रात्री अपरात्री मध्यरात्री आपण सांगतो की अंधारामध्ये फक्त दीपकच उजेड देतो. असे दीपक सर आमच्या बरोबर आहेत. आणि दीपक सर आपण आपल्या शुभास्ते टी शर्ट द्यायचं आहे. पाहू शकाल खूप चांगलं टी शर्ट्स, खूप चांगले. एकविरा स्पोर्ट्स पवन तरे सुयोग तरे यांच्या माध्यमातून खूप सिलेक्ट टी शर्ट बनवले गेले. धन्यवाद. ओळख आपण प्रत्येकदा कॉम्बॉक्स मध्ये. शहबाजचं स्वागत चौकाराने केलं. बॅकफुटला सरकून बॉलला खेळलं. स्ट्रेट बॅटेड 4 चौकार. शेवटच्या टप्प्यावर आलेले आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकारानं करून गेलेले आहे. धावसंख्या पोचते आहे 9 वर. या अगोदर 8 धावा होत्या धावफलकावर. आता 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या पोचते 9 वर. फलंदाज देखील विचारपूर्वक खेळतात. त्यांना माहिती आहे पहिल्या डावात आता खेळत असताना थोडं प्रेशर असतं जेव्हा आपण अंडरआर्म बॉक्स टाईप क्रिकेट खेळतो. फुल लेन बॉल बॅटच्या टोला कनेक्शन. शहबाजने चांगला प्रयत्न केला होता फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा, पण त्यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडले. येतोय हा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपला या दुसऱ्या षटकातला आणि धावसंख्येचा वेग अजूनही नियंत्रणामध्ये आहे. ST शाकीर 11 तारापूर. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण. फुल लेन बॉल ड्राईव्ह. वाह, डोळ्याचं पाहतं लवते ना लवते. फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप शहबाजचा. जरी या षटकाची सुरुवात त्यांनी चौकारानं केली, पण त्यानंतर सिंगल आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. टर्न आहे, टर्नवर नियंत्रण आहे, पण अभ्यास फलंदाजाचा कमी पडला. येतोय हा डॉट बॉल. स्कोर थांबलेला आहे 9 वर. चंदा 11 TTS देखिए 3 ओवर जैसे समाप्त को वो टी शर्ट लेने हमारे मंच पर आना पूरी टीम. ध्यान ही ध्यान में रखना होगा.
ओ विकेट कीपरला चान्स होता का? लेट्स वेट फॉर अंपायर सिग्नल. येस, बॅट इन्व्हॉल्व होती आणि विकेट किपरने मोका गमावलेला आहे. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकां समाप्तीनंतर स्कोर झाला दीपक 11चा 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2. दीपक 11. काढणार आहोत नेवलकी ऑप्टिकलच्या माध्यमातून एक गॉगल आपण दिला जाणार आहोत. लकी प्रेक्षकांना दीपक पानसर संजय शुभ हस्ते पण एक नाव काढणार आहोत. एक चिठ्ठी काढायची, कोणाचं नाव असेल त्याला आपण स्पोर्ट्स गॉगल देणार आहोत नेवलकी ऑप्टिकल यांच्याकडून. आणि राजमाची, राजमाची कोण आहे? राजमाची, राजमाची असेल तर इकडे यायचं.
हे नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर्सला फलंदाज आहेत हलीम. सातत्यानं प्रयत्न देत आहेत त्यांच्या अपेक्षांना आणखीन जास्त पुढे घेऊन जाऊन स्कोर कार्ड कसा वाढवता येईल तो प्रयत्न त्यांचा दिसतोय. ॲक्रोबॅटिक आहेत, फ्लेक्झिबल आहेत, कन्सिस्टंट आहेत, पण त्यांना धावांची काय मदत मिळत नाही. पण पाहूया त्यांचे प्रयत्न कधी यशस्वी होतील. स्कोर झालेला आहे आतापर्यंत 18 धावा, 18 रन्स. स्ट्रायकर्सला फलंदाज आता आहेत आकाश. तो आतापर्यंत खेळतोय सावकाश, पण वेळ वाढवावा लागेल. फुलटॉस ड्राईव्ह केलाय. आता वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता, पण काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगला स्टॉप अज्जूचा. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. एक धावावरून धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. एक बॉल महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही अंडरआर्म बॉक्स टाईप क्रिकेट खेळता तुम्हाला विचार करण्यासाठी तितका अवधी मिळत नाही. तुम्हाला जे मिळेल त्यावर तुमचं 100% एफर्ट्स द्यायचा असतो आणि त्यासाठी गोलंदाजांनी प्रयत्न चांगले दिले. आता हा ब्लफ होता, फुलटॉस होता आणि या फुलटॉस बॉलवर बॉलला खेळलाय. कव्हर पॉईंट सीमारेषा पार. मस्ट निडेड बाउंड्री फॉर दीपक इलेव्हन चौकार. राजमाची यांना दीपक सर यांच्या शुभस्त्या गॉगल दिला जाईल. राजमाची या लगेच राजमाची आगवणला बिलॉंग करतात आणि आगवण संघ जेव्हा जेव्हा अंडर क्रिकेट खेळतो तेव्हा गावकरी खूप जास्त उपस्थित आहेत. राजमाची पाहू शकाल आगवण भागामध्ये ब्राऊन बॉगल दिसणार. वा माची वारी वारी दिसतोय. ओके धन्यवाद. ओढ कॉम्बोज एफर्ट्स कमालीचे चांगले आहेत, पण कॉलिंग चुकली आणि त्याचमुळे चुकलेल्या कॉलिंगला कुठेतरी आता बळी पडलेला आहे. फलंदाज होतोय बाद. आकाशला बतावं लागते. धक्का क्रमांक 2 दीपक इलेव्हन. बिछाना नाही टॉम अँड जेरी. आपण पिचच्या बाजूला तुमची एन्जॉयमेंट करा, पिचवर नको. कारण अजूनही अंतिम सामना खेळवायचा आहे आणि ठणठणीत अशी खेळपट्टी आहे. यस निकम सर. फुलटॉस, पण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संधी होती फलंदाजाकडे जास्तीत जास्त धावा गोळा करण्याची, पण त्या संधीचा फायदा उचलता आला नाहीये. दरम्यान पूर्ण होते एक धाव आणि अजित निकम सरांचे एक्सप्रेशन आणि ऊर्जा तुम्हाला पाहायला मिळते. षटकं संपतायत आतापर्यंत 4 धावसंख्या आहे 24 धावा. 24 चेंडूचा खेळ संपलाय. 24 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अजित निकम सर ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खरं तर ती ऊर्जा ती खूप महत्वाची असते पंचांची सुद्धा. जितकी ऊर्जा खेळाडूंची तुम्हाला पाहायला मिळते तितकीच ऊर्जा पंचांची, जे खूप महत्वाचं काम आहे. म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये निर्णय अचूक द्यायचे म्हणजे लक्ष किती अचूक ठेवावं लागतं. डोळ्यात तेल घालून प्रत्येक पंचांना काम करावं लागते. सैफ हे नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. ST शाकीर 11 तारापूर या संघाकडून बॉलिंग करताना 5व्या षटकाची जबाबदारी ते घेत आहेत. पण पाहूया हलीम अजून खेळपट्टीवर आहेत आणि सोबत आहे त्यांना पवनची. पवन आणि हलीम पाहूया या मधल्या फळतील फलंदाजांना तो सूर गवसतोय का. आणि हा बॉक्स टाईप क्रिकेटचं उल्लंघन करणारा स्ट्रोक खेळलाय. बॉल बाहेर बॉक्सच्या बाहेर आउट. हलीमचा खेळ संपला. शकाल दर्शनची संख्या साहेबांचं आगमन झालं. वेलकम D4 दर्शन संख्ये डी आपला वेलकम असेल. पॅराडाईज क्रिकेट क्लबचे मेंबर आहेत आणि पाहू शकाल याचं आगमन झालं. चेंडू पूर्व लगेच बॉल द्यायचा. बॉल चला पॅराडाईज आणि ग्रामीणचा टॉस आहे युसुफ राईट. यानंतर पॅराडाईज चंदा 11 आणि पॅराडाईज. चंदा 11 TTS B आणि पॅराडाईज क्रिकेट क्लब हा टॉस होणार आहे इनिंग ब्रेक मध्ये. कॅप्टन रेडी राहायचंय. नवीन फलंदाज हलीमच्या जागेवर पोचतायत. सौरभ पोचतायत स्ट्रायकर्स एंडला. अडचण तर वाढते, पण क्रिकेटच्या खेळामध्ये अडचण नसेल मग ती मजा राहत नाही आणि ती अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे दीपक 11च्या फलंदाजांना. पाहूया ते प्रयत्न दिसतील का.
आणि इतकं कॅज्युअल तुम्ही राहूच शकत नाही. कॅज्युअल राहिलात तर मग परतीचा प्रवास करावा लागेल. पहिल्याच बॉलवर गोल्डन डक व सौरभचा खेळ संपला. हॅट्रिकवर आलेले आहेत. काय जबरदस्त बॉलिंग त्यांनी केली. म्हणजे याच्या अगोदर हलीमला त्यांनी बाद केलं, त्यानंतर त्यांनी सौरभला बाद केलं. रुपेश तुम्हाला स्ट्रायकर सेंटर पाहायला मिळतात. ब्रेस त्यांनी कंप्लीट केले आतापर्यंत. हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होत आहेत. चांगला बॉल, लेग ब्रेक लिलया ते हाताळतात आणि त्याचीच प्रचिती मागच्या तिन्ही बॉलवर आलेली आहे. एकही धाव त्यांनी खर्च नाही केली. आतापर्यंत इम्प्रेसिव्ह ओव्हर राहिलेली आहे ही 5वी सैफची. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालंय सोहेलच्या वतीनं. चांगली जोडी जुळलेली आहे सैफ आणि सोहेलची. आतापर्यंत एकही धाव या षटकात खर्च नाही केली. चांगलंच प्रदर्शन गोलंदाजीचं आणि क्षेत्ररक्षणाचं ST शाकीर 11 तारापूर या संघाचं राहिलेलं आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स बेस्ट राहिलाय. आणि आता ही एक रन, म्हणजेच मी आता निर्धाव षटकाचाच उल्लेख करणार होतो, पण आता एक्स्ट्रा रन आलेली आहे. सेफ डाऊन टू विकेट. आणखीन एक डॉट बॉल. यस कम सर, 1 टू गो. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला सैफ हाताळणार आहे. आतापर्यंत एकच धाव या षटकात खर्च केले. 2 विकेट्स मिळत सैफने. आणि आणखीन एक विकेट मिळेल. 3 विकेटचं षटक सैफने हाताळलेलं आहे. सोपं काहीच नसतं. जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत सैफची टाळ्याहून जाऊ दे. सैफसाठी 3 विकेट 1 रन असलेलं हे षटक. संपलेला आहे. धावसंख्या आहे 25. 5 फलंदाज बाद. सैफ म्हणजे मागच्या काही स्पर्धांमध्ये त्याचा खेळ तितका चांगला चालत नव्हता, पण शाकीरने त्याच्यावर विश्वास ठेवला की 2-3 सामने खराब तुझे गेले तर तू चांगला खेळाडू नाही आहे असं होत नाही. चला नवीन फलंदाज पोहोचतायत माझ्या आतमध्ये. दीपक 11 संघाकडून नवीन बॅटर कोण आहेत? दीपक 11 बॅकफुटला जाऊन पंच केलाय. दीपक 11 नवीन प्लेअर कोण आलाय? बॅटिंगला कोण गेला नवीन प्लेअर? मोहित गेले. चला आता मोहित स्ट्रायकर सेंटर पाहायला मिळतील. एक्स्ट्रा मेंबर नया आहे ब जुना आहे. आणखी एक धाव मिळेल. एक्स्ट्रा रन मिळेल. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 27 वर. 40 धावा बनल्याच पाहिजे आणि त्या बनू शकतात. शेवटच्या काही मोमेंटला व्यवस्थित खेळावं लागणार आहे. आतापर्यंत जे कमवलं नाहीये ते कमवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे दीपक 11ला. प्लेसमेंट अजूनही संयम बाळगलेला आहे. टेम्परामेंट तुमच्याकडे असायला हवं, पण सिच्युएशन नुसार तुम्हाला अटॅक सुद्धा करावाच लागेल. कारण आता जर तुम्ही टेम्परामेंट बाळगलं तर मग 30च्या पलीकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही. आतापर्यंत या षटकात बॉल डिलिव्हर झालेत. आतापर्यंत 2 धावसंख्या आहे 28-28. नेक्स्ट बॉल. हो ग्लान्स करायचा प्रयत्न. बॉल पोचतोय फाईन लेगला. विकेट किपर साहेब पोचेल बॉलवर. तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. स्ट्राईक जाते आता फलंदाज मोहितकडे. धावसंख्या आहे 29. 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 सिंगल आणि 1 वाईट बॉल असं अनालिसिस या षटकाचं फरदीन बॉलिंग पॅकर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. एफर्ट चांगले होते फलंदाजाचे, पण आणखीन जास्त वेगानं बॅट्सविंग असायला हवी. जेव्हा तुम्ही अंडरआर्म बॉक्स टाईप क्रिकेट खेळताय अशा वेळेला तुमच्याकडे स्ट्रॉंग बॉटम हँड असायला पाहिजे. बॅट्सविंग चांगली पाहिजे. स्ट्रोक सिलेक्शन योग्य त्या वेळी झालं पाहिजे. या सर्व गोष्टींना
लक्षात घ्यावं लागेल. हे सर्व आस्पेक्ट्स लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल. दीपक इलेव्हन हेलिकॉप्टर स्टाईल खेळलाय बॉल, लॉंग सीमारेच्या पार, मच नेटेड बाउंड्री फॉर दीपक इलेव्हन चौकार. टर्न ऑफ स्टंपच्या बाहेरून वाईड लाईनच्या आतून आणि त्याचमुळे फेअर बॉल आहे. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 34. फलंदाज बाद झालाय आणि आता 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 36 चेंडू 35 धावा. टीम शाकीर 11 ST शाकीर 11 तारापूर. धन्यवाद डिझायनर्स. याचा आपण सन्मान करणार आहोत मुख्य व्यासपीठावर. अप्पा टूर्स अँड ट्रॅव्हल्सची प्रोप्रायटर ऑनर प्रत्येक वेळी त्यांचा सपोर्ट आपल्याला असतो. असे दीपकजी पानसरे साहेबांचा आपण सन्मान करतोय. दर्शनजी संखे यांच्या शुभ हस्ते सन्मान असणार आहे. दीपक सर या आपला एक छोटा सन्मान आपण करतोय. दर्शनजी संखे साहेबांच्या शुभ हस्ते दोन चांगले व्यक्तिमत्व पाहू शकाल एकाच फ्रेममध्ये. डी फॉर दर्शन आणि दीपक प्रत्येक वेळी उजेड देतोय अंधारामध्ये असे दीपकजी त्यांचा आपण सन्मान करतोय. पुष्पगुच्छ हे मानाचे शॉल आणि 25 वर्ष जर पाहिलं अभिमानाचे मानाचे सन्मानाचे आपण साजरा करतोय. 25 रौप्य महोत्सव वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपकजी नक्की धन्यवाद असेल आपण बसून घ्यायचं आहे. नक्की वेलकम असेल भाविस्कर आपला सुद्धा. प्रशांतजी भाविस्कर आपला वेलकम असेल. मुमताज आपला सुद्धा वेलकम असेल. मुमताज सुद्धा आलेला आहे आपलं सुद्धा वेलकम असेल. नक्कीच सामन्याला सुरुवात होईल. आपण जो पुढील सामना आहे ना चंदा 11 TTS बी विपक्ष पॅराडाईज तो या सामन्यानंतर टॉस करणार आहोत. हा सामना संपल्यावर आपण टॉस करणार आहोत कारण की थोडासा टेक्निकल इश्यू आहे. त्या अनुषंगाने हा सामना संपला. चौथ्या सामन्याचा टॉस पूर्ण सामना संपल्यावर टॉस केला जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स आपण पाहतोय पॅराडाईज महाराष्ट्र वर्ल्ड कप 2026. परंतु दोन संघ आतापर्यंत क्वालिफाय झाले. जय जोगनादेव आगमन सुगुन फाउंडेशन तर दुसरा संघ जर पाहिला तर उर्वी 11 साईकता बिरवाडी. अजून 2 संघ येण्या बाकी आहे. टॉप 4 मध्ये कुठले संघ असतील त्याच्यावर नजर असणार आहेत. पाहू शकाल 1,11,111 रुपये बक्षीस क्रमांक आहे या स्पर्धेमध्ये. कोण बनेल चॅम्पियन पाहू शकाल या पर्वाचा. ओव्हर टू कॉम्बॉक्स म्हणजे पाटील आमच्या जोडले गेले. पाहू शकाल मागील 2 वर्षापासून सुप्रीमो ट्रॉफी ते करतायत. पाहिलं गेलं शकाल या स्पर्धेमध्ये प्रेसिडेंट कप जेव्हा झाला 1 करोड रुपये बक्षीस त्यामध्ये लीड कॉमेंटमध्ये त्याचं पाहिलं आपण. तसंच पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चा असते आणि तंत्र शब्द अशी समालोचक आहेत आणि माझे खूप चांगले जवळचे मित्र सुद्धा आहेत. त्याचा आवाज आपण ऐकतो. ओटू म्हणजे पाटील. धन्यवाद युसुफ सय्यद सर. चला आता अपडेट्स घेऊया या सेकंड इनिंगचे. लक्ष तितकंही मोठं नाही आहे पण 35 धावांचं आहे. पण ते लक्ष कठीण करता येऊ शकतं. जशी गोलंदाजी पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली तशीच गोलंदाजी जर दुसऱ्या डावात आली. पहिल्या 2 षटकांवर जर वर्चस्व दीपक 11ने प्रस्थापित केलं तर मग प्रेक्षकांना त्यांच्या मनासारखं क्रिकेट पाहता येईल. 35चं टार्गेट सेट केलं. 36 बॉल्स 36 बॉल्स अँड 35 रन्स. स्कोर पाहताना सोपा वाटतो पण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कित्येक वेळा अनपेक्षित गोष्टी घडताना पाहिलेल्या आहे. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील आणि ती जिद्द आता दीपक 11च्या एकूण एक गोलंदाजाने ठेवायची आहे. पूर्ण ताकद पणाला लावायची आहे. जी प्रतिभा आहे ती बाहेर काढायची आहे. प्रतिभा लपवून नाही चालणार दीपक 11च्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आणि म्हणतात ना की खेळाडूंच्या खांद्यावर एकदा का जबाबदारीचं ओझं टाकलं तर मग त्यांचे इरादे मजबूत होतात. आणि पाहूया तेच मजबूत इराद्यांची गोलंदाजी दीपक 11 संघाकडून. एकूण एक गोलंदाज करतोय का. स्ट्रायकर्सला फलंदाज आहेत शाकीर. पहिलाच बॉल प्लेस केलाय. स्वतः गोलंदाज बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. सुरुवात झालेली आहे रनचेसची. ST शाकीर 11 तारापूर. स्वतः कॅप्टन तुम्हाला नॉन स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतं. स्ट्रायकर साईडला आहेत मलिक. थोडंसं इम्प्रोवाइज करून खेळायचं होतं बॅकवर्ड पॉइंटला. चॉप करताना बॉलला खेळलंय तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाले 2. 35चं लक्ष आहे.
आणि त्याच लक्ष्यावर लक्ष ठेवून फलंदाजी सुरू आहे. फुल बॉल ड्राईव्ह केलाय, सूर घेऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय, बॉल सीमारेषा पार, चौकार. संध्याकाळपासून पाहतोय प्रत्येक संघातले क्षेत्ररक्षक जीवाचं रान करतायत बॉल अडवण्यासाठी. एकूण एक संघ ज्या आज खेळलेले आहेत त्या संघांमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, मग तितकीच चांगली फलंदाजी. अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं. शाकीरच्या वतीनं आणखी एक चौकार या षटकातला. ऑफ ब्रेकला ओळखून तो स्ट्रोक खेळला शाकीरने कव्हर पॉइंटला. धावसंख्या पोहोचते 4च्या मदतीनं 10 वर 10 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल पोहोचतोय लेगला. डिक्लेरेशनची एक धाव, धावसंख्या पोहोचते 11. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24ची. पहिल्या षटकातला शेवटचा बॉल, अर्थात 1 to go रिव्हर्स हिट खेळलाय क्षेत्ररक्षक. पोहोचतायत बॅकवर्ड पॉइंटला, पूर्ण होते एक धाव. पहिला षटकाचा यशस्वी खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे ST शाकीर 11 तारापूरची 12 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 23ची. बॉल शिल्लक आहे 30 चेंडू 23 धावा. न्यू लकी ऑप्टिकल्स शाकीर बावला त्यांच्या वतीनं गॉगल्स स्पॉन्सर झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅचला आपण गॉगल्स स्पॉन्सर केले. तसेच ऑडियन्ससाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून सुद्धा आपण गॉगल्स देणार आहोत. तसेच अंपायर्सला सुद्धा त्यांनी गॉगल स्पॉन्सर केलेत आणि युसुफ भाऊनी तर स्वतः त्यांचाच गॉगल परिधान केलेला आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि आभार शाकीरजी. तसेच अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सुद्धा ती समाजसेवा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे. व्हीलचेअर्स आहेत, वॉकर्स आहेत, तसेच स्टिक्स आहेत, वॉकिंग स्टिक्स आहेत. त्या सर्व गोष्टी आपण त्या गरजूंना वितरित करणार आहोत. थँक्स टू अनंत युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी. खूप चांगलं काम आपल्या वतीनं केलं जाते. लेट कट, बॉल जाईल थर्ड मॅन. डिक्लेरेशनची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 13 धावा, 13. सोपं केलंय पहिल्या षटकात शाकीरने आणि सामना लवकरात लवकर संपवण्याचा इरादा स्पष्ट करतोय. चौकार, 4 धावा. केला, क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न कमी पडले. तिसरा चौकार शाकीरच्या बॅटमधून आलाय आणि त्यानंतर प्लेसमेंट करून स्ट्राईक केली. रोटेट, स्ट्राईकवर आणलं मलिकला. एक धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते आता 18 वर. जिंकण्यासाठी आता फक्त आवश्यकता आहे 17 धावांची. पूर्णपणे मी पहिल्या 2 षटकांचा विचार करत होतो की गोलंदाजांनी लक्ष देऊन गोलंदाजी करायला हवी, पण झालंय उलट. फलंदाजांनीच पूर्णपणे जोर लावलेला आहे पहिल्या 2 षटकांवर. स्वीप केलंय, बॉल पोचेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकदा पूर्ण केली जाते, एक धाव वाढेल आणि धावसंख्या पोचते 19 या आकड्यावर. पूर्णपणे अलबेल चाललंय संघाच्या बाजूनं आणि आणखी एक धाव एक्स्ट्रा. जे मागितले ते मिळते तारापूर टीमला आणि तितकेच प्रयत्न सुद्धा आहेतच शाकीरचे, मलिकचे. धावसंख्या पोचते 21. 1 to go. एक धाव वाढेल, धावसंख्या 22. आणि आता शाकीरला साथ मिळते मलिकची. डीप मिड विकेट क्लिअर, चौकार, 4 धावा.
24 चेंडू 9 धावा. परीक्षितजी ठाकूर यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून आपण हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करतोय पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कपचं. पॅराडाईज ग्रुप म्हणजेच वर्षभर सर्व सण साजरे केले जातात, हे एक महत्वाची बाब आहे पॅराडाईज ग्रुपची. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या, मोहरम असू द्या, ईद असू द्या, गणेशोत्सव असू द्या, दिवाळी असू द्या, सर्व सण पॅराडाईज ग्रुपच्या वतीनं साजरे केले जातात. सर्व धर्म समभाव बोलून चालत नाही, त्याचं आचरण करावं लागतं आणि ते आचरण पॅराडाईज ग्रुपच्या वतीनं मागच्या 25 वर्षांपासून केलं जातंय. या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक जण एकोप्यानं राहतोय, एकत्र राहतोय, एकमेकांच्या सणांमध्ये सहभाग घेतोय. ही महत्वाची भावना पॅराडाईज ग्रुपची आहे. डिक्लेरेशन झोनची मिळेल 1 धाव. धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता 7 धावांची. पूर्णपणे गणित सोपं केले फलंदाजांनी. रिव्हर्स स्वीप, आणखीन 1 धाव. 1 धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 29 वर. आता विजय दृश्य क्षेपात आहे शाखेर 11 तारापूर या संघाच्या आणि म्हणूनच थोडंसं कॅज्युअल. हा बघा, हा कॅज्युअल स्ट्रोक आणखीन चांगला स्ट्रोक सजवू शकले असते, पण प्रेशर नाही आहे, त्याचमुळे थोडासा वेगळा प्रयत्न मलिकने केला. येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. बॉलिंग ट्रॅकवर आहेत हलीम माफ करा. जागा बनवून स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षण कव्हर पॉइंटला पूर्ण झालंय. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते 30 धावा. पुढच्या 18 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 5 ची गरज. 18 चेंडू 5. खेळाडूंना पाण्याची आवश्यकता कमी आहे आणि टॉम अँड जेरीला जास्त आहे. त्यांना द्या एनर्जी, द्या एनर्जी आवश्यक आहे आमच्या टॉम अँड जेरीला, जे तुमचं मनोरंजन करतायत, खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतात. आमचे मॅस्कॉट आहेत टॉम अँड जेरी. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवर. विश्वास पाटील जे स्वतः प्रोप्रायटर आहेत या विश नेटवर्कचे, स्वतः उपस्थित आहेत. सर्व देखरेख त्यांच्या माध्यमातून केली जाते. आवश्यकता आहे द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं आणि तेच काम विश नेटवर्कच्या वतीनं पालघर जिल्ह्यातील सर्व अग्रमानांकित स्पर्धात तुम्हाला त्यांचं काम पाहायला मिळते. खरं तर यंग ब्रिगेड आहे, पण त्या यंग ब्रिगेडकडे सुद्धा तगडा अनुभव आहे. म्हणजेच जे मनीष निजाई आहेत ते आखाती देशात सुद्धा ब्रॉडकास्टिंगचं काम करून परत आलेले आहेत आणि त्यांचे सर्व जे कॅमेरामॅन आहेत ते खूप चांगल्या अभ्यासानं काम करतात. डिसिजन पेंडिंग फॉर रनआउट. राईट, चला रनआउटसाठी आपण, पण मला असं वाटतं मलिकने शहानिशा केली आहे का मी आऊट आहे. थांब, मला अजून निर्णय नाही आलाय. निर्णय येऊ द्या आणि त्यानंतर मग आपण त्यावर शिक्कामोर्तब करूया की मलिक बाद आहे की नाही. त्याची तपासणी चालू आहे. विश नेटवर्कच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये वेगवेगळ्या अँगल्सने तपासलं जातं की फलंदाज पोचला आहे की नाही, त्याची शहानिशा केली जाते. आणि पंचांना बघायचं आहे की शरीराचा संपर्क झालाय का स्टम्पशी. बॉल जेव्हा हातात आहे. एक मिनिट सर. चंदा 11 TTSB चला टी शर्ट घेण्यासाठी या लगेच. चंदा 11 TTSB छान छान लगेच या. चला टीम घेऊन लगेच चला. विनंतीशील. बॉल त्यांच्या हातातून निसटला होता, त्याचमुळे पंच तेच तपासतायत की बॉलचा संपर्क स्टम्पशी झाला आहे का, त्याची तपासणी चालू आहे. बाकी तुम्ही तर आउट ऑफ फ्रेम आहात, म्हणजे तुम्ही पॉपिंगरीच्या पलीकडेच आहात. फक्त आता तपासणी चालू आहे की नेमकं काय. हा, तेच तपासलं जाते. तुम्ही तर आउट ऑफ बॉक्स आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. फक्त बॉलचा संपर्क झालाय की शरीराचा संपर्क झालाय त्याची तपासणी चालू आहे. अशरफ भाई मेमन या ठिकाणी तपासणी करतायत आणि फलंदाज बाद आहेत. चला मलिकला आता परतावा लागणार आहे. धक्का बसतोय पहिला. टीम ST. चल विनंतीशील दर्शन शक्य आपण यायचं. दर्शन शक्य यांच्या शुभस्ते पण टी शर्ट देणार आहोत. छान दर्शन या. आपण एक टी शर्ट वितरित करणार आहोत. जे टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केले गेले ते म्हणजेच सौजन्य निली चव्हाण व्हेजिटेबल चे होलसेल व्यापारी, त्यांच्या माध्यमातून टी शर्ट दिले गेले. प्रत्येक वेळी आपण सुपर टी शर्ट देतोय.
चला आइए एक एक प्लेयर ऊपर आइए प्लीज. दर्शन नाही सुद्धा द्यायचं आहे. चांद चांद यहाँ से आइए. हाँ सामना शुरू होणार आहे. नक्कीच टॉससाठी चांद आपको रेडी रहना है. पप्पू दादा आपण यायचं यानंतर. एक विराट स्पोर्ट्स यांच्या माझं टी शर्ट बनवले गेले खूप चांगले. पप्पू दादा या. सामना सुरू झाला ऑनगोईंग. आपण जवळ मॅचकडे ओव्हर टू कॉम बॉक्स. म्हणजे लवकर सामना संपवायचा होता फलंदाज शाकीरला, पण त्यांचाच खेळ संपलेला आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहेत. टीम ST शाकीर 11 तारापूर. डीजे मास्टर डीजे गौरव जोडले गेले. तपन पाटील साऊंड कडून नक्कीच पाहू शकाल. यानंतर सलमान मिर्झा सुलतान मिर्झा 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. यायचं आहे. तदनंतर तौकीर सुद्धा आहे. वळू आपण लगेच मॅचकडे. आणि दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. पॅराडाईज संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला चंदा 11 TTS बी संघाचा कॅप्टन टॉससाठी याच टॉससाठी ओव्हर टू कॉम बॉक्स. स्कोर झालेला आहे 30 धावा आणि त्यावरच ब्रेक लागलाय. काय बॉलिंग पाहायला मिळते. बॉलर अभिषेक आपला डंका वाजवतो या पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये. जरी त्यांच्यापासून विजय खूप दूर आहे, पण आपली छाप पाडायची तर मागे वळून पाहायचं नाही. तीच भूमिका आतापर्यंत अभिषेकची राहिलेली आहे. फक्त एक धाव या षटकात त्यांनी खर्च केलेत. धावसंख्या आहे 31. बॅट चिरू बिकट. बॉल मागे विकेट किपरचा संपर्क. येतोय डॉट बॉल. वंचिगो शेवटचा बॉल आहे या 4थ्या षटकातला. चांगलंच षटक आतापर्यंत सांभाळलेलं आहे गोलंदाज अभिषेकने. राऊंड विकेट पुन्हा एकदा आणि खेळ खलास असंच कुठेतरी म्हणावं लागेल, कारण सामना या चौकारानं जिंकलेला आहे ST शाकीर 11 तारापूर. अभिनंदन. हार्ड लक दीपक 11. धन्यवाद सर. आपण लगेच टॉस करून घेऊया. चला पॅराडाईज संघाचे कॅप्टन आणि एका बाजूला चंदा 11 TTS बी संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. विनंती करेल टॉस आपण करणार आहोत. दर्शन संख्या या. दर्शन संख्याच्या सोबत टॉस केला जाईल.